जुनेच व्हर्जन यूज केलेत. मी अँग्युलर 16चा यूज केलेला आहे. एक 2 वर्षाआधी मी जे प्रोजेक्ट केलेत अँग्युलर 16 मध्ये आहेत. इफ आय शो यू, जर तुम्ही युट्यूबला गेले अँड इफ यू ट्राय टू चेक माय प्रोजेक्ट समथिंग हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम युजिंग आदी अँड जावा, कॅन यू चेक इट गाईज. हा जो प्रोजेक्ट आहे बाय युझिंग अँग्युलर 33 व्हिडिओ या प्रोजेक्टचे आहेत. किती? 33 व्हिडिओज. पण याचे जे अँग्युलर यूज केले ना ते अँग्युलर 16 आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर आता मी जे अँग्युलर शिकवतोय त्याचा यूज करून हा प्रोजेक्ट बनवायला गेलात, यू कॅन इझिली मेक दॅट. पण तुम्हाला डिफिकल्टी तिथं येईल जिथं अँग्युलर 16 मध्ये काही गोष्टी जुन्या होत्या, हे कळतंय, आणि अँग्युलर 21 मध्ये पूर्ण गोष्टी चेंज झाल्यात. लक्षात आहे सगळ्यांना. 36,000 लोकांनी हा प्रोजेक्ट ऑलरेडी केलाय. खूप भारी प्रोजेक्ट आहे. सो मी सजेस्ट करेल यू कॅन ऑल्सो वर्क ऑन दिस प्रोजेक्ट. हे कळते सगळ्यांना. आपण तर वेगळा करणार आहोत, नो डाऊट ॲट ऑल, बट यू शुड ट्राय टू गो विथ दिस प्रोजेक्ट गाईज. हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम हे क्लिअर आहे सगळ्यांना. अँड सेकंड वन ऑन द अँग्युलर गाईज, दॅट इज समथिंग आणखीन एक केला मी अँग्युलरवर हॉस्पिटलचा. येस, बँकिंग ऍप्लिकेशन, कॅन यू चेक इट. दिस बँकिंग ऍप्लिकेशन ऑल्सो युझिंग अँग्युलर आपण केलेलं आहे. अँग्युलर याच्यामध्ये पण ऍड केलंय बघा, अँग्युलर. पण परत तो प्रॉब्लेम आहे, दॅट इज 7 जून 2024. जुनं व्हर्जन 16 व्हर्जन आहे, करंट व्हर्जन इज 21. आता आपण समजून घेऊ हे आहे काय. तुम्हाला ट्राय करायचं असेल तुम्ही करू शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. पण आताच नाही बरं का, अँग्युलर संपू द्या मग ट्राय करा. आता गेलं तर तुम्हाला काय समजणार पण नाही. तुम्हाला हे काय सर, असं कसं प्रोजेक्ट बनवायचा कसा ते पण माहिती. बघा अँग्युलर, व्हॉट डू मीन बाय अँग्युलर गाईज एक्झॅक्टली. अँग्युलर इज अ JavaScript framework which is used to create UI. Hey, what is Angular? Angular is a JavaScript framework which is used to create the UI. UI बनवण्यासाठी याचा यूज होतो मित्र. Hey, what do you mean by UI? User interface. If you want to build the user interface, if you want to build the web application, in that if you want to build the front end part, Angular is used to develop front end layer in web application. कोणती लेअर? फ्रंट एंड लेअर बनवण्यासाठी याचा यूज केला जातो. तुम्हाला सर फ्रंट एंड साठी तर आपल्याकडे HTML आहे, CSS आहे, राईट. हे असताना अँग्युलर काय नवीन देणार आहे आपल्याला, हा क्वेश्चन तुमच्या माइंड मध्ये आला असेल. तर त्याचा आन्सर एका शब्दात तुम्हाला लगेच कळेल. बाय युझिंग अँग्युलर वी कॅन डेव्हलप सिंगल पेज ऍप्लिकेशन्स. बघा काय म्हणतोय. बाय युझिंग अँग्युलर वी कॅन डेव्हलप व्हॉट. It is not possible to develop single page application by using only HTML, CSS, JavaScript. याचा जर यूज केला तर पॉसिबल आहे का सिंगल पेज ऍप्लिकेशन बनवलं? नो. मग काय यूज करायला लागेल? क्वेश्चन आहे सर काय असतं सिंगल पेज ऍप्लिकेशन? सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणजे काय बा, त्याला SPA म्हणतात. म्हणजेच असं ऍप्लिकेशन, द ऍप्लिकेशन which is created using only one page, guys. The application which is created using only one page, every time that page will render the different UI pages. बघा काय म्हणतोय. The application which is created using only one page,
काय झालं रे? खूप वेळा ऐकलं की रिॲक्ट आल्यापासून अँग्युलर जास्त यूज नाहीये करत. नो. रॉंग. कुठून ऐकलं आय डोंट नो, बट इट इज रॉंग संकेत. कुठून ऐकलं मला माहित नाही, बट दिस इज टोटली रॉंग. रिझन इज दॅट इफ यू गो टू द Google also, and if you just try here, Angular versus React, which is better? Can you go here, guys? आता हा सर्वे करतो बरं का, हे बघा. नायदर अँग्युलर नॉर रिॲक्ट, म्हणजे ना अँग्युलर ना रिॲक्ट. द चॉईस इज डिपेंड्स ऑन युअर प्रोजेक्ट स्पेसिफिक नीड्स. असं नाहीये कोण बेटर आहे हे सांगणं मुश्किल आहे. हे काय म्हणतं, अँग्युलर इज फुल फ्लेज ऑप्शनल फ्रेमवर्क बेस्ड फॉर लार्ज स्केल कॉम्प्लेक्स एंटरप्राइज ऍप्लिकेशन. React is flexible for JavaScript library focus on building user interface ideal projects. हे आपल्यावर डिपेंड आहे. याच्यातला डिफरन्स पण सांगितलाय त्यांनी. वेन टू चूज अँग्युलर, वेन टू चूज रिॲक्ट. हे कळतंय. इज रिॲक्ट बेटर दॅन अँग्युलर? वाईल अँग्युलर इज बेस्ट सुटेड फॉर लार्ज स्केल ऍप्लिकेशन. इथं सुद्धा ते सांगत नाहीत काय करा. इज अँग्युलर बेटर दॅन रिॲक्ट 2025? हे बघा, अँग्युलर वर्क्स विथ द रिअल डॉम. द रिझल्ट इज युजली बेटर परफॉर्मन्स लार्ज ऍप्लिकेशन. मोठ्या ऍप्लिकेशन मध्ये अँग्युलर आहे. हु इज बेटर? हे बघा, वाय डिड अँग्युलर लूज टू रिॲक्ट? द मेंटल मॉडेल रिॲक्ट इज मच सिम्पल दॅन अँग्युलर. दॅट्स इट. एवढाच डिफरन्स आहे. रिॲक्ट इज व्हेरी सिम्पल दॅन अँग्युलर. हे मी सुद्धा मान्य करतो. तुम्ही जर मला म्हणाल सर सोपं काय, आय विल प्रिफर द रिॲक्ट गाईज. रिॲक्ट इज सिम्पल दॅन अँग्युलर. खरंच सिम्पल आहे. खरंच. अँग्युलर सिम्पल नाही असं मी म्हणणार नाहीये, कारण रिॲक्टला कंपॅरिझन केलं तर थोडंसं हार्ड आहे. पण मी शिकवायला म्हणलं सिम्पल तर जाणारच आहे. सर वाय वी नीड टू लर्न द अँग्युलर? बिकॉज मित्रांनो, अँग्युलर लार्ज स्केल ऍप्लिकेशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात यूज होतो. टॉपला आहे, टॉपला. मोठ्या मोठ्या एमएनसी कंपनीज मोठ्या ऍप्लिकेशन मध्ये अँग्युलर ऍज अ फ्रंट एंड प्रेफर करतात, यूज करतात. हे कळतंय सगळ्यांना. इफ यू डू द चॅट जीपीटी वन्स, कॅन यू ट्राय हिअर? बघा आता चॅट जीपीटी काय करतो, जे याला मी आधी बोललोय त्याच्यानुसार हा सांगेल. माइट बी रिॲक्टला प्रेफरन्स देऊ शकेल. अँग्युलर ऑर रिॲक्ट, विच इज बेटर? काय म्हणतो बघा. वर्किंग एवढा शॉर्ट आन्सर काय दिलंय ना? दॅट इज द रिझन गाईज. रिॲक्ट इज व्हॉट? जॉब डिमांड काय म्हणतोय हा? हायर. याची काय? मॉडरेट. मॉडरेट म्हणजे जॉब डिमांड नाही का? आहे. मॉडरेट. फ्लेक्झिबिलिटी फ्लेक्झिबल. परफॉर्मन्स एक्सलेंट. याचा व्हेरी गुड एक्सलेंट कळतंय. इंडस्ट्री यूज स्टार्टअप एंटरप्राइजेस मोस्टली. एंटरप्राइजेस म्हणजे कळतंय मोठ्या मोठ्या ऍप्लिकेशन मध्ये. जिथं स्मॉल ऍप्लिकेशनचा विषय येतो तिथं मित्रांनो, स्टार्टअप्स वगैरे कंपन्या असतात तिथं 15 जण आहेत, 25 जण आहेत, 50 जण आहेत, तिथं हे यूज होतं. पण इफ यू टॉक अबाउट एमएनसी कंपनी लाईक विप्रो, इन्फोसिस, अमेझॉन, अँग्युलर बाप आहे. हे कळतंय. हे बघ काय म्हणतोय, रिॲक्ट इज बेटर ओव्हरऑल इन 2026 फॉर फास्टर लर्निंग. Faster learning. But choose Angular if you want a full structured framework and enterprise style development. असं नाही याला जॉब नाहीये. तुम्ही जर इथं म्हणले, यू मीन अँग्युलर डोंट हॅव जॉब्स इन मार्केट. बघा काय म्हणेल. Not at all. Angular does have jobs in the market. Can you check it? Strong job market too, especially in enterprise company. Preferred in project where structure, scalability and TypeScripts are valued. Bigger companies काय यूज करतात? ते कळतंय. त्यामुळे अँग्युलर डिमांडमध्ये आहे. डोंट वरी अबाउट इट की अँग्युलर नाहीये, रिॲक्टलाच मार्केट आहे, असं काही नाहीये. इफ युअर गोल इज मॅक्झिमम जॉब ऑपॉर्च्युनिटी, गो विथ द रिॲक्ट. इफ युअर गोल इज बिग एंटरप्राइज रोल स्ट्रक्चर्ड ॲप्स, स्टार्ट विथ द अँग्युलर. हा काय म्हणतोय बघा, जर तुम्हाला जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असेल तर रिॲक्टकडे जावं. आणि जर तुम्हाला मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये काम करायचं, मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करायचं, गो विथ द अँग्युलर.
आता माझा जो मित्र आहे सौरभ, तो अँग्युलरवरती काम करतोय. तो मोठ्या कंपनीमध्ये यू यू नो एन-एस-सी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज इथं काम करतोय तो. आणि इथं तो अँग्युलरवर काम करतोय. बिकॉज एन-एस-सी इज व्हेरी बिग कंपनी गाईज. जर तुम्ही कुठल्या लोकल तर 15-20 जणांची टीम आहे, तिथे गेले, तिथं रिएक्ट यूज करत असतात. त्याचं कारण सांगू का? रिएक्ट शिकायला ईझी आहे. कसं आहे? शिकायला लई सोपं आहे. आणि रिएक्ट शिकायला सोपं असल्यामुळे एक 10 दिवसात कुणीही रिएक्ट शिकू शकतो. 10 दिवसात. बिकॉज इट इज ईझी. सोपं आहे ना? पण हे शिकून यू विल गेट द जॉब इन स्टार्टअप्स. जिथं 20 जणांची टीम आहे, 15 जणांची टीम आहे, तिथं जॉब भेटेल. बट इफ युअर टार्गेट इज एम-एन-सी कंपनी, सो डोंट गो विथ रिएक्ट. If your target is MNC company, then go with the Angular guys. Big companies, big products. आणि खरं सांगू, स्टार्टअप मध्ये यू नो हाऊ मच पॅकेज यू विल गेट? मॅक्झिमम 2 to 4 LP. And in the big MNC company, you know, you'll get the package as a full stack developer 8 to 10 LP. स्टार्टअप मध्ये पेमेंट कमी आहे, यू नो दॅट. आणि मोठ्या कंपनीमध्ये ऍक्च्युअली पेमेंट इज लार्जर गाईज. कळतंय सगळ्यांना? त्यामुळे हे डिपेंड तुमच्यावरती आहे. त्यामुळे डोंट डिफरेन्शिएट की अँग्युलर शिकू का रिॲक्ट शिकू. बोथ आर गुड गाईज. यू आर लर्निंग नाव अँग्युलर इज व्हेरी गुड. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी अँग्युलर शिकतोय पण फायदाच नाही, उगाच माझा टाइम वेस्ट जातोय. नथिंग अबाउट दॅट. हे तुम्ही माझं तुम्हाला खोटं वाटतंय, तुम्ही गुगल ChatGPT करा. आय एम लर्निंग अँग्युलर 21. इज इट वर्थ इट ऑर नॉट? इट्स टोटली वर्थ इट गाईज. इव्हन याची व्हर्जन दररोज येत चाललेत राव. असेच यायला लागलेत का? जर याचा यूज मार्केटमध्ये होत नसता, लोकांनी याला बंद केलं असतं यूज करणं. याचे व्हर्जन पण आले नसते. यू नो, जावाचा फ्रेमवर्क मी तुम्हाला सांगितलं होतं स्ट्रट्स. हे झालं का पुढं काय याचं? JSP झालं का पुढं काय? काहीच नाही. त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट पण करत नाही कोण आता. एव्हरीवन गोइंग विथ द स्प्रिंग. जी गोष्ट मार्केटमधून नामोनिशाण होते, अय, त्याला कधी स्कोप येतच नसतो. पण अँग्युलर विषय असं काय आहे का? नथिंग. तुम्ही जे अँग्युलर शिकताय ते सिक्युअर आहे का? बिलकुल सिक्युअर आहे. इन फ्युचर जॉब तुम्हाला देईल का? बिलकुल देणार आहे. बट मी म्हणतो डोंट डिपेंड ऑन ओनली अँग्युलर. ॲज अ बॅकएंड डेव्हलपर, यू शुड बी स्ट्रॉंग इन द जावा स्प्रिंग बूट पार्ट. हे कळतंय? जर तुम्हाला टार्गेट करायचं असेल ओनली अँग्युलर, करा. स्टील जॉब्स आर देअर. तुम्ही जर अँग्युलर डेव्हलपर म्हणून जरी गेले, लॉट्स ऑफ जॉब्स इन द मार्केट गाईज, ओनली फॉर द अँग्युलर डेव्हलपर. पण जर तुम्ही जावा स्प्रिंग बूट प्लस अँग्युलर डेव्हलपर गेले, मग तर बोलायचा विषयच नाही. यू विल गेट द लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी. ChatGPT म्हणत होता रिएक्टला जास्त ऑपॉर्च्युनिटी आहेत. बट ChatGPTला तुम्ही असं म्हणून बघा, इफ आय लर्न जावा स्प्रिंग बूट विथ अँग्युलर, ChatGPT म्हणेल, भाऊ, यू आर ऑन पीक. कॅन यू चेक गाईज? त्याला म्हणतो, आय एम लर्निंग जावा स्प्रिंग बूट विथ अँग्युलर. विल आय गेट मोर जॉब ऑपॉर्च्युनिटी ॲज कम्पेअर टू रिॲक्ट? काय म्हणतोय बघा रे. Honest answer, you will get strong job opportunity more than React guys. Can you check it? Because Java, Spring Boot plus Angular, very strong combo for enterprise jobs. Service based company, MNC, banking. Many Java projects already Angular based. Recruiter accurately search for Java full stack with कळतंय. फॉर जावा डेव्हलपर अँग्युलर इज ऑफन बेटर मच दॅन रिॲक्ट. जरा आता तर विषय संपला. इफ यू आर अ जावा डेव्हलपर गाईज, आणि मला सांगा, आता जे इथं आहेत का फ्रंट एंडचे सोडले तर काय करताय रे तुम्ही मला सांगा. सो युअर चॉईस विल बी रिॲक्ट ऑर अँग्युलर. युअर चॉईस शुड बी अँग्युलर, येस ऑर नो? बिकॉज जावा स्प्रिंग बूट विथ अँग्युलर इज मच बेटर दॅन रिॲक्ट. आय वॉन्ट टू लाईक जस्ट तुम्हाला हे मला डिसिजन आहे ना तुमचे, तुम्हाला डाऊट आहे, मला मला सॉल्व्ह करायचं आहे. वाचलं तुम्ही? जावा स्प्रिंग बूट प्लस रिॲक्ट
more jobs overall in the market, but many React roles expect what? जर तुम्ही React शिकलात आणि तुम्ही मार्केटमध्ये गेला जावा स्प्रिंग प्लस React, ते म्हणतील Node.js तुम्हाला येतं का? मन येतं का? जावा प्लस React इज कॉमन बट नॉट ऑल्वेज प्रेफर्ड इन एंटरप्राइज. कॉमन काय माहिती आहे का? जावा प्लस अँग्युलर, नॉट रिॲक्ट गाईज. हे बघा, स्प्रिंग बूट विथ अँग्युलर एंटरप्राइज, स्प्रिंग बूट रिॲक्ट मिक्स्ड आणि मर्न स्टार्टअप्स. 5 स्टार कशाला रेटिंग आहे? Important, Angular jobs are fewer than React, but Angular jobs are strongly prefer Java Spring Boot developers. So competition is lower, fit is higher. Your choice is actually smart since you are learning what you are targeting exactly what many IT companies. Final recommendation: continue with Spring Boot Angular. Look at this. हे कळतं सगळ्यांना. त्यामुळे आग बंद करके you can choose the Angular. So now Angular is used to create the single page application. याचं एक्झाम्पल दाखवतो. You know guys, Amazon. Can you check it if I click on, let's suppose I want to purchase this part. What happening? Look at the here guys. इथे हे दिसते वरती लोडिंग पार्ट असतो. If I click on, let's suppose something, I want to click on somewhere routers. What happening? Loading is happening. Yes. That's why I'm clicking on, let's suppose this 31199. What happened? Loading is happening. Yes. ज्या ऍप्लिकेशन मध्ये प्रत्येक वेळी लोडिंग होते, तुम्ही कुठलेही पेज ओपन करा. हे बघा, याच्यावर क्लिक केलं, लोडिंग हॅपनिंग. याच्यावर क्लिक केलं, लोडिंग हॅपनिंग. जिथं लोडिंग होते त्याला सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणायचं नाही, त्याला म्हणायचं मल्टी पेज ऍप्लिकेशन. ज्या ऍप्लिकेशन मध्ये प्रत्येक वेळेला लोडिंग होते आणि हे ऍप्लिकेशन टाइम टेकिंग ऍप्लिकेशन असतं, टाइम लागतो याला टू लोड. त्यामुळे युजरचा इंटरफेस जरा थोडासा, म्हणजे युजर विल नॉट गेट सॅटिस्फाईड मोर दॅन सिंगल पेज. कळत आहे? पण इफ यू गो विथ द मेल गाईज, कॅन यू ओपन द मेल गाईज? Gmail is a single page application, you know. कसं काय सर? Can I show you guys? If I click on star, what happened? Can you check इथं लोडिंग होते का बघा बरं का? इथं लोडिंग होते का बघा? If I click on snooze, no loading. If I click on send, no loading. Drafts, no loading. Why? This is called single page application. होतंय काय माहिती आहे? हे एकच पेज आहे. हे एकच पेज आहे. प्रत्येक वेळी या पेजवरती डेटा लोड होतोय, ना की हे पेज लोड होतंय. काय लोड होतोय? डेटा. दॅट्स आय हॅव रिटन हिअर. हे बघा, एव्हरी टाइम दॅट पेज विल रेंडर द डिफरंट UI. म्हणजे त्यांनी पेज बनवलंय drafts.html, ते पेज लोड होत आहे. इफ आय क्लिक ऑन sent.html, पण लोडिंग नावाची गोष्ट होत नाहीये मित्रांनो. आर यू गेटिंग माय पॉइंट? these आर कॉल्ड सिंगल पेज ऍप्लिकेशन. हे बघा, कॅन यू गिव्ह मी some real time applications which are single page? हे सिंगल पेज आहे. हे बघा, SPA loads once, then update the content, right? Can you check it? What is the first example? आपण आता कुठलं बघितलं? सेकंड वन, you know Netflix. Netflix is also the example of single page application. आणि जावा स्प्रिंग बूट अँग्युलर मध्येच बनलंय. क्लिक ऑन देअर. कॅन आय चेक इट? दिस इज नेटफ्लिक्स. लोड झालं. नाव कॅन यू गो हिअर? की काय, क्लिक ऑन दिस, लेट सपोज थर्ड वन. कॅन यू चेक इट? एनी लोड हिअर? कॅन आय क्लिक ऑन गेट स्टार्टेड? Any load is there? Nothing. Can I click next? Any load? Can I click on sign in? Nothing to load guys. What happening? Are you getting my point? इथं लोड बंदच आहे. But in the case of Amazon, प्रत्येक क्लिकला लोड होतोय मित्रांनो. Now can you check it? If I click on sign in, no any load. If I click on sign up ला फक्त लोड झाला फर्स्ट टाइम. Okay, now let's say sign in. In the case of sign in also load. Okay. If I enter some numbers, continue. Can you check it guys? ड्यू टू, हे हा जो मेसेज आला लोड होऊन आला का? Amazon मध्ये हा लोड होऊन येतो. कळतंय?
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, Amazon. ओके. Amazon मध्ये एक पार्ट आहे बरं का, प्रोडक्ट फिल्टरिंग. इथं ESP यूज केलाय. पण मेन जे Amazonचं जे दिसतंय आपल्याला पेज, तिथं नाही ESP. फ्लिपकार्ट. हे कळतंय सगळ्यांना? व्हॉट डू मीन बाय सिंगल पेज ॲप्लिकेशन? द ॲप्लिकेशन विच लोड एव्हरीथिंग इन सिंगल पेज. एकच पेज असतं, मल्टिपल पेज नाही. त्याला म्हणतात सिंगल पेज ॲप्लिकेशन. ठीक आहे. मग अँग्युलरचा यूज करून ते बनवणं पॉसिबल होतं. अँग्युलर मित्रांनो, अँग्युलर इज अ प्रोडक्ट ऑफ कोणाचं प्रोडक्ट आहे? गुगलवाल्यांनी बनवलं मित्रांनो अँग्युलर. कुणी बनवलं? गुगलवाल्यांनी. मला सांगा, कुठं आहे हो गुगल? किती मोठा आहे गुगल? रिॲक्ट कोणी बनवलं माहिती आहे? रिॲक्ट इज अ प्रोडक्ट ऑफ फेसबुक गाईस. हे फेसबुकचं प्रोडक्ट आहे. आणि अँग्युलर गुगलचं प्रोडक्ट आहे. त्यामुळे डोंट कम्पेअर अँग्युलर रिॲक्ट. अँग्युलर इज मोर दॅन बेटर रिॲक्ट. अँग्युलर ज्यावेळेस बनवलं मित्रांनो, त्यावेळेस अँग्युलरचं नाव होतं अँग्युलर JS. काय होतं? इनिशियल नेम ऑफ अँग्युलर. अँग्युलरचं इनिशियल म्हणजे स्टार्टिंगचं नाव होतं अँग्युलर JS. मग सर परत याचं नाव अँग्युलर JS चेंज का करण्यात आलं? तर त्याचं कारण आहे अँग्युलर JS इज समथिंग. ज्यावेळेस अँग्युलर बनवलं, पहिलं व्हर्जन अँग्युलरचं अँग्युलर JS नावाने काढलं होतं. मग अँग्युलर JSचं त्यांनी नंतर केलं अँग्युलर 1. परत केलं अँग्युलर. आता काय चालू आहे? अँग्युलर. परत अँग्युलरचे व्हर्जन बनवण्यात येईल. 1, 2, 3, 4 लाईन. हे कळतंय सगळ्यांना? अँग्युलर JS इट इज द इनिशियल नेम. After that, they changed to Angular 1, Angular 2, Angular 3. And in every version, guys, they have implemented lots of features. Every version, new feature we got. Every version, new features we got. नवीन features आपल्याला भेटले. They are like कमाल. खूप भारी features आहे. याचं काम कळालं सगळ्यांना. याचा जन्म कळालाय. अँग्युलर मार्केटमध्ये आलं होतं इन द इयर ऑफ आय थिंक 2004 काहीतरी आहे. फर्स्ट रिलीज डेट 20 ऑक्टोबर 2010. दॅट इज द नेम ऑट अँग्युलर. कॅन यू चेक इट? 2010 ला आलं होतं मित्रांनो. जर तुम्हाला क्वेश्चन कोणी विचारलं, फर्स्ट व्हर्जन ऑफ अँग्युलर केम इन टू द मार्केट ऑन 10th ऑक्टोबर 2010. त्याचं नाव काय होतं? अँग्युलर. लक्षात ठेवा, अँग्युलर JS या नावाने आलं होतं. आणि दिस इज समथिंग कॉल लायब्ररी. हे काय होतं? लायब्ररी ऑफ जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्टची लायब्ररी असल्यामुळे काय होतं? अँग्युलर JS जावास्क्रिप्ट. JS म्हणजे जावास्क्रिप्ट. मग ह्याला लायब्ररी मधून चेंज करण्यात आला कशामध्ये माहितीये का? लायब्ररी होता, पण झाला काय पुढे माहितीये का? There is a difference in between library and framework, guys. There is a difference between library and framework. Library means what and framework is what? Go here, guys. Library versus framework. Difference तुमच्या समोर. Difference. बघा, खूप सारे पॉइंट्स आज सांगेल. इंस्टेड ऑफ रायटिंग वेळ जाईल आपला, आपण इथून लगेच घेऊ. कॅन यू चेक इट गाईज? यू कॉल द लायब्ररी वेन यू नीड इट. तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही याला घेऊ शकता, कॉल करू शकता. यू कंट्रोल द ऍप्लिकेशन फ्लो ऑल्सो. फ्रेमवर्क, द फ्रेमवर्क कॉल्स युअर कोड. बघा याच्यात डिफरन्स आहे. यू कॉल द लायब्ररी वेन यू नीड. तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही त्या
लायब्ररीतल्या एखाद्या फंक्शनला कॉल करता. पण फ्रेमवर्क स्वतः तुमच्या कोडला कॉल करतो. तर फरक आहे. फ्रेमवर्क कंट्रोल द ॲप्लिकेशन फ्लो आणि तो कोण कंट्रोल करतो ॲप्लिकेशनचा फ्लो? यू म्हणजे आपण. आणि तो कोण कोण करतो? फ्रेमवर्क करतो. जसा हायबरनेट काय? ते कळतंय. तो कंट्रोल करतोय. स्प्रिंग काय? कळतंय. आयओएस स्प्रिंग आपल्या ॲप्लिकेशनचा फ्लो कंट्रोल करतोय. पण लायब्ररीमध्ये सोपं सांगू, लायब्ररीमध्ये आपलं जसं आपल्याला रिक्वायरमेंट आली आपण यूज करतो. पण फ्रेमवर्कमध्ये मित्रांनो, फ्रेमवर्क आपल्या कोडला त्या ठिकाणी बेटर बनवतो. आपण नाही करत काही. सगळं कोण करतो? इथं सगळं कोण करतो? आपण. आणि तो कोण करतो? दॅट इज द डिफरन्स. हे कळतंय सगळ्यांना. लायब्ररीमध्ये कंट्रोल आहे का? नाही. आपल्याला कंट्रोल करावं लागतं. फ्लेक्सिबल हा स्ट्रक्चर. स्कोप सॉल्व्ह स्पेसिफिक प्रॉब्लेम सॉल्व्ह फुल ॲप्लिकेशन स्ट्रक्चर. हे बघा लायब्ररी रिएक्ट आणि फ्रेमवर्क स्प्रिंग डिझाइन. हे कळतं सगळ्यांना? ठीक आहे. हेच मला सांगायचं होतं. हे सो लायब्ररीमध्ये मित्रांनो कोड जो कंट्रोल होतो तो आपल्याला करावा लागतो. वी नीड टू कंट्रोल द कोड. त्याचा एक्झाम्पल आहे रिएक्ट. डेव्हलपरला सगळं करावं लागतं. आणि फ्रेमवर्कमध्ये फ्रेमवर्क विल कंट्रोल युअर एव्हरीथिंग. अँग्युलर. सो नाव अँग्युलर 2010 नंतर लायब्ररीचं काय बनलं? हे स्ट्रॉंग बनण्यासाठी बनवलंय मित्रांनो, असंच नाही बनवलं. टू मेक अ स्ट्रॉंग. मग जर तुम्ही रिएक्ट यूज करणार असाल, तर ॲप्लिकेशन तुम्हाला कंट्रोल करावं लागतं. तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे तशी तुम्ही ती लायब्ररी यूज करणार. जसं माईट बी यू नो पायथन गाईज. पायथनमध्ये जर तुम्हाला NumPy ही लायब्ररी यूज करायची असेल, यू नीड टू डू व्हॉट? इम्पोर्ट NumPy and you need to call the functions like that. That is library. आणखीन सोपं सांगू, फ्रेमवर्क इज नथिंग बट कलेक्शन ऑफ लायब्ररी. कलेक्शन ऑफ खूप साऱ्या लायब्ररी जिथे एकत्र येतात त्याला फ्रेमवर्क म्हणतात. सो विच इज पॉवरफुल गाईज? वन लायब्ररी और वन फ्रेमवर्क? Framework is powerful. Spring is what? Framework. Lots of libraries collection. Spring Core, Spring Data JPA, Spring Security. लायब्ररीज आहेत सगळ्या. हे कळतंय सगळ्यांना? ओके. मग जर हा फ्रेमवर्क बनला ठीक आहे. एवढ्या गोष्टी तर आम्हाला क्लिअर आहे. इंट्रोडक्शन पार्ट याचा क्लिअर आहे. जो की इंटरव्ह्यूमध्ये क्वेशन जर आला तुम्हाला, व्हॉट इज अँग्युलर? यू नीड टू एक्सप्लेन दॅट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अँग्युलर रिएक्ट? यू शुड नो दॅट. सिंगल पेज ॲप्लिकेशन काय असतं? कोणाचं प्रोडक्ट आहे? कधी रिलीज झालं? ते कळतंय काय यूज करतात अँग्युलर? मेन क्वेश्चन यू शुड नो. ठीक आहे. नाऊ अँग्युलर शिकण्यासाठी सर आम्हाला काय आलं पाहिजे? त्याचा आन्सर आहे गाईज, टू लर्न अँग्युलर यू शुड नो यू शुड नो JavaScript as well as TypeScript. काय आलं पाहिजे तुम्हाला? JavaScript तर आलीच पाहिजे जे आपण शिकलोय. बट अल्सो यू नीड टू नो TypeScript. जर आता JavaScript माहिती आहे, TypeScript माहीतच नाहीये. डोंट वरी अबाउट इट बिकॉज JavaScript इक्वल टू ऑलमोस्ट सेम गाईज. ऑलमोस्ट सेम. हे दोन्ही ऑलमोस्ट सेम आहेत. बट देर इज 10% डिफरंट बिटवीन बोथ गाईज. तो म्हणजे JavaScript JavaScript डोंट हॅव डेटा टाइप्स. हे आहेत का रे त्याच्यामध्ये डेटा टाइप्स? बट TypeScript हॅव डेटा टाइप्स. TypeScript मध्ये डेटा टाइप्स आहेत. JavaScript मध्ये आहेत का रे? नाहीये. JavaScript मध्ये डोंट हॅव उप्स कॉन्सेप्ट. हे आहेत का रे? क्लास ऑब्जेक्ट असलं काय? बट TypeScript हॅव उप्स कॉन्सेप्ट. कसा आहे विषय? हे दोनच डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. डेटा टाइप कुठं आहेत? TypeScript मध्ये. आणि उप्स कुठं आहे? TypeScript. JavaScript मध्ये नाही. डेटा टाइप नाही. बाकी
सगळं सेम आहे. मी दाखवेल तुम्हाला हाऊ टू यूज द डेटा टाइप्स इन द टाइपस्क्रिप्ट. म्हणजे टाइपस्क्रिप्ट जावास्क्रिप्ट नंतर बनलेली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. टाइपस्क्रिप्ट इज अ superset, or we can say yeah, superset of JavaScript. टाइपस्क्रिप्ट इज अ superset of JavaScript. म्हणजे जावास्क्रिप्टचे 90% फीचर्स टाइपस्क्रिप्ट मध्ये. तेच फंक्शन, तेच ऑन क्लिक इव्हेंट, सगळं तेच. फक्त काही गोष्टी चेंज केल्या. टाइप सेफ्टीसाठी टाइपस्क्रिप्ट बनवलं गेलं. हे टाइपस्क्रिप्ट का बनवलं गेलं माहिती आहे का? टाइप सेफ्टी. टाइप सेफ्टी म्हणजे अहो जावास्क्रिप्ट मध्ये टाइपच नव्हता ना. तो होता का? नेम इक्वल टू राम. हा कुठल्या टाइपचा आहे? माहित होतं का? नाही. सो याच्यासाठी टाइप माहित पाहिजे म्हणून टाइपस्क्रिप्ट बनवतात आलं. जर तुम्ही असं केलं, नेम कोलन लेट सपोज स्ट्रिंग इक्वल टू राम. Hey, now can you tell me what is the difference? This is JavaScript variable initialization. This is TypeScript variable initialization. Can I show you guys? Let me show you. You'll get idea. Let's say there is, let's suppose JavaScript 27. Inside that, or we can create a new folder here, Angular 17 February, right? And let's day one new folder. बघा आणखीन अँग्युलरचा प्रोजेक्ट वगैरे काहीच केलो नाही आपण. जस्ट वेट. आपण सगळ्या गोष्टी सेफ स्टेप बाय स्टेप हळूहळू जाऊ. Can you check it? If I go here, if I create demo.ts file. Hey, what is meant by ts? Ts is something TypeScript file, guys. Here, if I create name colon string equal to, let's say, Ram. Okay, name colon, what it's saying? Just a minute. Let's suppose number, integer, or might be just a minute. ts file मध्ये आपल्याला name colon string John हे ना. हा काय तो string only refers to the type but it is being used the value here. Let me write any. एक minute. What happening? Let me create a JS file. Rename TS बनवू आपण. Just wait. Okay. Console dot log name. ठीक है. Let me go to the terminal. Node demo. Oh, there is a name is not defined. इथं डेटा टाइप असं चालतोय, right? Let me write here std name. Unused label. Okay, it's refer as a label, guys. And the std name is not defined. Just a minute. Syntax बरोबर आहे आपला. Just 2 minutes, guys.
Just wait. So reason why variable is not created, let me clear that. We need to create ts file itself, but problem is guys, if I pass late, okay. Yeah. So this is JavaScript. So that's why it is not available. काय error आहे बघा? Only using the TypeScript files. Okay. So TypeScript आपण बनवू याला. JavaScript मध्ये पॉसिबल नाही बरं काय. डेटा टाइप द्यायची गरज नाहीये. दिला तर एरर आहे. So now if I run this, can you check it? Any error guys? No. But problem while running the code, let's see any problem might be no problem. How to run? You need to first of all compile this file guys. For that we need to use TSC TypeScript compiler file name. What is the problem? Cannot be loaded because running script is disabled. Might be TypeScript is not present in our system. So can you press here Windows plus R CMD? Can you check here guys? Node hyphen V. Yes, node version is there. Can you check here? Uh, TSC hyphen V. Yeah, TypeScript version is there also. Can you check it? हे सुद्धा इन्स्टॉल करावं लागतं. मी दाखवतो कसं इन्स्टॉल करायचं, ठीक आहे. बट नोड सगळ्याकडे आहे आय थिंक. आपण जावास्क्रिप्टच्या वेळेस घेतलं होतं राईट. नोड करेक्ट. नोडचं व्हर्जन सगळ्याकडे आहे. टाइपस्क्रिप्ट नाही. ठीक आहे. टाइपस्क्रिप्ट माझ्याकडे पण आहे. मग हा प्रॉब्लेम तरी पण येण्याचं रिझन असं आहे, कधी कधी टाइपस्क्रिप्ट फाईल कंपाईल इथं होत नाही. सो यू हॅव टू कंपाईल दॅट ऑन द कमांड लाईन प्रॉम्प्ट गाईज. हे बघा, तुम्ही याला रन करा. या फोल्डरमध्ये ओपन करा day1 राईट हिअर CMD आणि इथं करा TSC डेमो. कॅन यू चेक इट? एनी इश्यू गाईज? ज्यावेळेस तुम्ही असं कराल TSC डेमो, व्हॉट हॅपन, तुमची TS फाईल विल कन्वर्ट इन टू JS फाईल. कॅन यू राईट? कॅन यू चेक हिअर? आपण JS फाईल बनवली होती का? नाही. कॅन यू चेक गाईज? JS फाईल आली का? हाऊ इट इज पॉसिबल? कॅन यू चेक इट JS फाईल? इंटरनली याचं कन्व्हर्जन याच्यात झालं. दॅट इज द पॉवर ऑफ TS. TS विल कन्वर्ट इन टू व्हॉट? GS. कधी? आफ्टर रायटिंग दिस कमांड TSC demo. And now can you run the JavaScript file? How? Node demo. डन. जावास्क्रिप्ट आपल्याला माहिती आहे ना, नोड डेमो लिहिल्यावर रन करतो. डायरेक्ट ती टाइपस्क्रिप्ट फाईल रन करता येते का? हे बोला की. नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल गाईज, इन्स्टॉल द Node.js इन युअर सिस्टम. तुम्हाला माहिती आहे ते ऑलरेडी तुम्ही केलंय. जर तुम्ही नसेल केलं तर परत एकदा सांगू का? आय थिंक जावास्क्रिप्टला सगळ्यांनी केलंच असेल. Node.js and click on this, get Node.js, and for the Windows, can you click on Windows installer? Done. Done. नेक्स्ट 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 करायचे. दॅट्स इट. करेक्ट. हे ज्यावेळेस इन्स्टॉल करता तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी भेटतात मित्र. परत दाखवतो मी. विंडोज आर CMD. हे बघा, नोड हायपन व्ही हे भेटतं तुम्हाला. याच्यामध्ये एक गोष्ट असते, दॅट इज NPM हायपन व्ही. NPM दॅट इज समथिंग कॉल नोड पॅकेज मॅनेजर. व्हॉट इज NPM? हे शब्द पुढे उपयोगाला येणार बरं का. नोड पॅकेज मॅनेजर हा कुठं असतो? प्रेझेंट इनसाइड व्हॉट? नोड. व्हेरी गुड. Node.js चा हा पार्ट आहे NPM. Okay. So now here also we'll get something called TSC. No, TSC TypeScript भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला TypeScript इन्स्टॉल करावा लागतो. हे कसा करायचा बघा. NPM install. You need to write -G म्हणजे ग्लोबली इन्स्टॉल करायचं आहे. आणि याच्या पुढे फक्त लिहा done guys and click. TypeScript will be installed in your system. What happened? Change the one package file and then check TSC-V. हे कोणती कमांड टाकणार सगळेजण?
npm install -g types हे सगळ्यांनी इन्स्टॉल करून घ्यायचं. बिकॉज बिफोर दी लर्निंग अँग्युलर यू शुड नो अबाउट टाईपस्क्रिप्ट. हे कळतं सगळ्यांना. टाईपस्क्रिप्ट माहित नसेल यू कॅन नॉट लर्न अँग्युलर. फक्त जावास्क्रिप्ट वर शिकू शकता पण मुश्किल होईल थोडंसं. सर हा कसला कोड आहे आणि हे मला माहितच नाही. ते कळतं सगळ्यांना. यू कॅन लर्न नो प्रॉब्लेम. ओके. सो नाव व्हॅरिएबल वगैरे कसे बनवायचे टाईपस्क्रिप्ट मध्ये, लेट मी शो यू अगेन. सो let me open the demo.ts. ओके. काय म्हणतोय हा, रीडिक्लेअर ब्लॉक स्कोप व्हॅरिएबल std नेम. ओके ठीक आहे, वी आर नॉट रीडिक्लेअरिंग. सेव्ह केलं नाही. ओके, असा व्हॅरिएबल आपण बनवतो. ओके, इवन इफ आय नॉट पास लेट it is not working. Okay, if I pass var, for the var is working, for the let it's working. Okay, without no working. Okay, okay, you need to pass the let guys, it's very important. There is error. Why it is giving error? Let the error गेला होता आपला ना. Might be any bug guys. No error if you run the code. Let's see. हा इथं वर्क नाही झाला, डोंट वरी, याला cmd वर रन करायचं, इथं रन करायचं. ठीक आहे. tsc डेमो टाईपस्क्रिप्ट फाईलच्या आधी काय बनेल, जावास्क्रिप्ट फाईल आणि नोट डेम. हे बघ, देयर इज अ बग गाईज. इथे एरर दाखवतोय तुम्हाला, दिस इज नो एरर. रन झाल्यावर कसला एरर. ओके, लेट व्हॅरिएबलचं नाव, डेटा टाईप अँड देन व्हॅल्यू. सिमिलर, लेट्स से लेट व्हॅरिएबलचं नाव स्टुडंट एज अँड व्हॉट इज दिस नंबर, डेटा टाईप. व्हेरी गुड. console.log एज. कॅन यू चेक इट अगेन. आता बघा, नोट डेमो केलं, फक्त जॉन का आलं, फाईल नॉट कंपाइल्ड. यू नीड टू कंपाईल फर्स्ट गाईज, tsc डेमो अँड देन नोट डेमो. डायरेक्ट करायचं, हे कळतं सगळ्यांना. Steps are there. First of all, compile this file and then run the file. I got it, everyone. So how to write Boolean value? Let's say student passed Boolean. And now if I write node demo, Boolean in रहेगा. You need to do a demo, tsc demo. And then आलं true. हे कळतंय सगळ्यांना. We can pass array also. Can you check it? नंबरच्या पुढे काय करा, स्क्वेअर ब्रॅकेट, जस्ट array. Student grades. Can you check the grades? Again do what? Compile. And then array is coming. Can you pass string array guys? Student detail. And now what happened? I am giving multiples what? Data type, string, number, boolean. What happened? John is a string, number 20 and true. असं पण करू शकतो. So tsc demo, node demo. हे कळतं सगळ्यांना. It is also possible guys. You can pass, let's suppose you don't know the type guys. Let's say I want to pass something, student. You can pass here any guys. Can you check it? Any means I don't know which data type. Any means सगळे आले याच्यामध्ये. तुम्हाला स्ट्रिंग पास करा, नंबर पास करा, बुलियन काही करा. दिस इज कॉल्ड एनी गाईज. एनी, त्याला एनी म्हणतात. एनी म्हणजे कुठलाही. tsc आधी आधी हे कळतंय सगळ्यांना. जसा एनी आहे तसा आपल्याकडे अननोन पण आहे. लेट्स से एक्स वाय झेड अननोन. कॅन यू चेक इट? अननोन एनी पेक्षा हा बेटर आहे. tsc डेमो, नोट डेमो, हॅलो. I got it. Variables, how to create the variables. You need to give the type guys. Type शिवाय काही शक्य नाही. हे कळतं सगळ्यांना. Type is must guys.
ओके. बाकीचे पण खूप सारे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. देयर इज समथिंग कॉल्ड ऑब्जेक्ट ऑल्सो. वी कॅन पास ऑब्जेक्ट. वी कॅन पास अनडिफाइंड, नल, मल्टिपल लाइक ऑल्सो पॅरामीटर वी कॅन पास फॉर द ऑब्जेक्ट. ठीक आहे. एवढे इन डेप्थ जायची गरज नाही आपल्याला. वी नीड टू लर्न लाइक फॉर द अँग्युलर ओनली. ठीक आहे. आज याची प्रॅक्टिस करा तुम्ही. जस्ट क्रिएट द व्हेरिएबल्स, कंपाइल द फाइल अँड रन द फाइल. ओके. यू नीड टू डू दॅट पार्ट ओनली. एवढेच घ्या. काही प्रॉब्लेम नाहीये. दिस इज नॉट एरर ॲक्चुअली. हा एरर आहे का? नाही. दिस इज जस्ट बग गाईज. माईट बी तुम्हाला येणार नाही. ओके. बाकी टाइपस्क्रिप्टचा पार्ट आणि याचा पार्ट आपण उद्या बघू. मी उद्या तुम्हाला डायरेक्ट टाइपस्क्रिप्टमध्ये हाऊ वी कॅन क्रिएट द समथिंग कॉल्ड क्लास, फंक्शन्स या गोष्टी सांगेल. अँड देन डिरेक्टली विल क्रिएट द अँग्युलर प्रोजेक्ट. म्हणजे ॲटलीस्ट यू शुड नो अबाउट टाइपस्क्रिप्ट बिफोर द अँग्युलर प्रोजेक्ट. डायरेक्ट मी बनवला असता मग तुम्हाला टाइपस्क्रिप्ट समजलं नसतं, की हे काय आहे. क्लास पण असतो याच्यामध्ये, बरोबर. मग अँग्युलर आल्यानंतर आणखीन मज्जा येईल. हे ठीक आहे.